एव्हरीवन, आपल्या CPC मध्ये आपण क्वेश्चन नंबर हे पाहत होतो. व्हॉट इज मेंट बाय रिटन स्टेटमेंट, व्हॉट आर द रूल्स ऑफ डिफेन्स, दॅट इज द रूल्स ऑफ प्लीडिंग टू बी कन्सिडर्ड व्हाईल फायलिंग ऑफ द WS. हा प्रश्न आपण पाहत होतो. ओके, आता आपण रूल्स ऑफ डिफेन्स पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बराचसा टॉपिक कव्हर केला. आता रूल्स ऑफ डिफेन्स काय आहे, प्लीडिंग बाय द डिफेंडंट हे पाहणार आहोत. ओके, सो ग्राउंड्स ऑफ डिफेन्स इन WS, कुठले कुठले ग्राउंड्स आहेत WS मध्ये ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये Rule 2 of Order B talks about, Rule 2 of Order 8 talks about the grounds of defense. Rule 2 Order 8 याच्यामध्ये सांगितलेलं आहे की what are the grounds of defenses. Accordingly, the defendant has to raise through his pleading all such matters which can show that the suit is not maintainable in law. पहा, defendant has to raise, काय रेज करायचे डिफेंडंटनी? थ्रू हिज प्लीडिंग, त्यात तो जो प्लीडिंग देतोय त्याच्यामध्ये त्यांनी रेज करायचं आहे. ऑल सच मॅटर्स, असे काही मॅटर्स आहेत विच कॅन शो दॅट, काय शो करत आहेत ते? द सूट इज नॉट मेंटेनेबल इन लॉ, लॉमध्ये हे सूट मेंटेनेबल नाहीतच हे सांगायचं आहे त्याला. अँड व्हेन द प्लेंटिफ मेक्स ॲलिगेशन अबाउट एनी पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन, प्लेंटिफ काय करतो, काही ॲलिगेशन्स करतो काही पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनबद्दल, मग त्याला हे सांगायचं आहे for which he has instituted the suit, then the defendant can plead that the said transaction is either void or voidable under the law. डिफेंडंटनी ठामपणे सांगायचं की हे जे ट्रान्झॅक्शन आहे void आहे किंवा voidable आहे. ओके, the defendant in his written statement has to plead about of all these grounds of defenses. त्यांनी सगळे ग्राउंड्स कव्हर करायचे डिफेन्सेसमध्ये, which are available to him at the time of presenting the WS. जेव्हा तो WS प्रेझेंट करतो तेव्हा तो त्याची बाजू मांडतो. तो त्याला दोषी नाही हे सिद्ध करायचं असतं. त्याच्यावर जे ॲलिगेशन्स लावले गेले आहेत ते ॲलिगेशन्स कसे रॉंग आहेत, ते कसे व्हॉइड आहेत किंवा व्हॉइडेबल हे त्याला सांगायचं असतं. बिकॉज इट इज अ चान्स गिव्हन टू हिम टू प्रूव्ह हिमसेल्फ दॅट ही इज नॉट गिल्टी. ओके, अँड ॲट द टाइम ऑफ द हिअरिंग द डिफेंडंट इज अलाउड टू गिव्ह इव्हिडन्स in support of only those grounds which have been specifically pleaded by him in his WS. आणि महत्त्वाचं म्हणजे तो WS मध्ये जे काही मांडणार आहे त्याच ग्राउंडवर त्याची सगळी केस पुढे चालू राहणार आहे. ओके, सो त्याला सपोर्ट करायचं आहे या प्लीडिंग थ्रू की ही इज नॉट गिल्टी किंवा तो कसा बरोबर आहे त्याला सपोर्ट करायचा आहे. फक्त तेच ग्राउंड्स ते हे केले जातील, ग्राह्य धरले जातील जे त्यांनी तिथं WS मध्ये लिहिलेले आहेत किंवा मांडलेले आहेत. Thus, in other words, the defendant cannot keep secret, that is undisclosed, while presenting this WS. तो सिक्रेट नाही कीप करू शकत की मला हे लपवून ठेवायचं. उलट त्यांनी खुल्या मनाने सगळं काही डिटेलमध्ये मांडायला पाहिजे, जेणेकरून जे प्लेंट आलेला आहे त्याच्यासमोर ज्याचं त्याला उत्तर द्यायचं आहे तो ते प्रॉपरली उत्तर देऊ शकतो. एनी सच ग्राउंड्स ऑफ डिफेन्स सो ॲज टू रेज इट सरप्राइजिंगली ॲट द टाइम ऑफ हिअरिंग, ते जास्त प्रमाणात ते वापरता येईल, त्याचा उपयोग होईल, त्याचा स्वतःचा बचाव करण्यासाठी तो ॲज अ डिफेन्स म्हणून ते वापरता येईल. हे सगळे जे काही ग्राउंड्स आहेत त्याच्याकडे जे काही माहिती आहे ती त्यांनी तिथं डिस्क्लोज करायची आहे. जनरली थ्रू हिज रिटन स्टेटमेंट द डिफेंडंट हॅज टू डील विथ एव्हरी सच इश्यू ऑर फॅक्ट विच हॅज बीन ॲलेज इन द प्लेंट बाय द प्लेंटिफ. जनरली काय आहे पहा, थ्रू हिज रिटर्न स्टेटमेंट, त्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय करायचं, डिफेंडंट हॅज टू डील विथ एव्हरी सच इश्यू, प्रत्येक इश्यू आणि फॅक्टचं त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. विच हॅज बीन ॲलेज इन द प्लेंट बाय द प्लेंटिफ, प्लेंटिफने जे जे काही त्याच्यावर दावे केले, जे जे त्याच्यावर आरोप केलेले आहेत, जे जे त्याच्याबद्दल लिहिले त्या प्रत्येकाचं प्रत्युत्तर त्याला इथं द्यायचं आहे. बट द डिफेंडंट कॅन ऑल्सो रेज एनी सच न्यू फॅक्ट विच इज नॉट अरायझिंग आउट ऑफ द प्लेंट. शिवाय त्याला तिथं त्या चान्स आहे की तो न्यू फॅक्टसुद्धा तो काय करू शकतो, तिथे देऊ शकतो. फॉर इन्स्टन्स, दॅट इज द डिफेंडंट कॅन प्लीड what he can plead, what he can say in the defense of himself, that the plaintiff on the contrary has practiced the fraud upon him. प्लेंटिफनी काय केलेलं आहे इथं, त्याच्यावर फ्रॉड आणलेलं आहे, त्याला फ्रॉड केलेला आहे. that the plaintiff's claim is barred by the limitation. There is a limitation. He is not doing this all the things in the proper time. He have barred the limitation. त्याचा लिमिटेशन पिरियड इथं संपलेला आहे. That the plaintiff has already released or waived his claim. प्लेंटिफनी स्वतःचा जो क्लेम आहे तो काय केलेला आहे, वेव अप करून टाकलेला आहे. And so he has discharged him.
दॅट इज डिफेंडंट फ्रॉम एनी लीगल ऑब्लिगेशन्स. त्यामुळे आता डिफेंडंटवर कुठलंही लीगल ऑब्लिगेशन असू शकत नाही. जी व्यक्ती दावा दाखल करते त्या व्यक्तीने जे जे काही त्याच्या प्लेंटमध्ये मांडलेलं आहे त्याचं प्रत्युत्तर म्हणून इथं तो काय करतो आहे, स्वतःचा डिफेन्स करतो आहे. दॅट द plaintiff has failed to make the stipulated payment, or as the case may be, the defendant has already made due payment to the plaintiff. त्यांनी सांगितलेलं आहे की आधीच त्यांनी प्लेंटिफचं पेमेंट करून टाकलेलं आहे किंवा पेमेंट जी काही दावा दाखल केला आहे, जे काही ॲलिगेशन्स केलेले आहेत त्याचं त्यांनी आधीच पेमेंट केलेलं आहे. दॅट द प्लेंटिफ हॅज नॉट परफॉर्म हिज पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, or as the case may be, he, that is defendant, has duly performed his part of the contract, or that the plaintiff's claim is not legal under the law. शिवाय तो हेही सांगू शकतो की प्लेंटिफने जे काही क्लेम केलेत ते लीगल नाहीत. त्यांनी इथं काय केलेलं आहे, हे सगळे इलिगल क्लेम्स आहेत आणि ते माझ्यावर केलेले आहेत. ओके. दुसरा पॉईंट आहे डिनायल्स इन WS मस्ट बी स्पेसिफिक बट नॉट इव्हॅझिव्ह. पहा, जे डिनायल्स आहेत, जे काही नाकारतो आहे आपण WS मध्ये, जो डिफेंडंट आहे तो नाकारतो आहे, ते कशा असायला पाहिजे, स्पेसिफिक असायला पाहिजेत. ते इव्हॅझिव्ह नसावेत. इव्हॅझिव्ह म्हणजे काय, दुसऱ्यावर अत्याचार करणारे किंवा दुसऱ्याला डॉमिनेट करणारे नसावेत. पहा, द डिफेंडंट कॅन डिनाय एनी ॲलिगेशन मेड इन प्लेंट ऑर एनी ग्राउंड फॉर इन्स्टिट्यूशन ऑफ द सूट ॲज alleged by the plaintiff, or the existence of certain fact on the basis of which the suit is instituted. But here, as stated in the Rule 3 of Order 8, such denials in the written statement, if must not be in nature of general denials. हे डिनायल्स कसे असायला पाहिजे, जनरल नेचरचे असायला पाहिजे. पण जर हे जनरल नेचरचे नसतील, ॲज इट इज नॉट सफिशियंट फॉर टेकिंग द इफेक्टिव्ह डिफेन्स, जर ते इफेक्टिव्ह होणारे नसतील किंवा ते डिनायल्स हे प्रॉपर नसतील, तर therefore the defendant has to deal specifically with each allegation of the fact contained in the plaint. तर अशा वेळेस डिफेंडंटनी काय करायचं आहे, प्रत्येक ॲलिगेशनचा विचार करायचा आहे. जर ते स्पेसिफिक नसतील तर त्यांनी प्रत्येक ॲलिगेशनचा विचार करून नंतर त्याला डिनाय करायचा आहे. अँड सपोज if he does not admit or accept the truth of such alleged fact, then he must deny it specifically. जर तसं शक्य नसेल की प्रत्येक फॅक्टला प्रत्येक उत्तर वेगवेगळं देण्याची गरज नसेल, तर तो स्पेसिफिकली त्याला डिनाय करू शकतो. ओके. फर्दर रूल 4 सेज दॅट such denials by the defendant in his written statement must not be in nature of evasive denials. Evasive म्हणजे काय, तर टाळाटाळ करणारं, कसं पण उडवडीची उत्तरं देणारं डिनायल नसावं. Here the evasive denials is that which avoids the डायरेक्ट अँड क्लिअर आन्सर टू ऑर रिप्लाय. डायरेक्ट आन्सर देणं टाळलेलं आहे, उगाच उडवडीची उत्तरं दिलेली आहेत, असं डिनायल कुठेही WS मध्ये नसावं. or to any particular issue or fact alleged in the plaint, or in other words which is in the vague and ambiguous doubtful language. किंवा ते WS मध्ये डाऊटफुल लँग्वेजही नसावी, ज्याच्यामुळे तो ॲक्च्युअली तो एक डिफेन्स आहे, स्वतःचा बचाव करण्यासाठी आहे. डिफेंडंटला दिलेली एक संधी आहे की त्याच्यावर जे ॲलिगेशन्स केले गेले, त्याच्यावर जे आरोप केलेले गेलेत किंवा त्याच्या विरुद्ध जे म्हणणं मांडलं गेलेलं आहे त्याला तो उत्तरं देतो आहे. आणि ती उत्तरं देताना जर तो टाळाटाळीचं काहीतरी बोलत असेल किंवा तो असं वरवरची उडकी उत्तरं देत असेल किंवा तो अशी ॲम्बिगियस डाऊटफुल लँग्वेज वापरत असेल, तर ऑफकोर्स त्यांनी जे काही लिहिलं आहे तर त्याच्याच विरुद्ध पुरावा म्हणून वापरला जाईल ना. तर हे टाळण्यासाठी WS कसं असायला पाहिजे, इट शुड बी क्लिअर, त्याची लँग्वेज क्लिअर असायला पाहिजे. तिथं कुठलंही गुंतागुंतीचं नको किंवा उडवाउडवीची उत्तरं नको, तर ते क्लिअर कट भाषेमध्ये त्यांनी ते लिहिलेलं असायला पाहिजे. त्याने आपले ॲलिगेशन्स, आपलं म्हणणं हे क्लिअर कट भाषेमध्ये मांडलेलं असायला पाहिजे. ओके. दस द डिफेंडंट्स आन्सर ऑर रिप्लाय मस्ट बी सबस्टन्स अँड नॉट इन द वेग मॅनर. वेग मॅनरमध्ये नसावं. सबस्टन्स म्हणजे मुद्द्याला धरून असायला पाहिजे. वेग मॅनरमध्ये मग उगाच काहीतरी फापट पसाराही नको की जेणेकरून जजला सुद्धा डाऊट येईल की इट इज नॉट ट्रू. देन हिअर the defendant must not plead that he has not received the rupees 40,000, but he must not say or in other words which is vague and ambiguous of the language. Thus the defendant answer or reply must be substance and not in the vague manner. For example पाहूया. For instance, when the plaintiff alleged that, एकदा प्लेंटिफने अलेज केलं, प्लेंटिफचं म्हणणं असं आहे ही गेव टू डिफेंडंट रुपीज 40,000, त्यांनी डिफेंडंटला 40,000 रुपये दिलेले आहेत.
तर इथं देन हिअर द डिफेंडंट मस्ट नॉट प्लीड दॅट, त्यांनी 40,000 रुपये दिले असं त्यांनी प्लेंटमध्ये लिहिले. अशा वेळेस डिफेंडंटने तिथं प्लीड नाही करायचं की ही हॅज नॉट रिसिव्ड द ₹40,000. त्याने असं नाही मांडायचं की मला 40,000 रुपये मिळालेलेच नाहीत. बट ही मस्ट से दॅट ही हॅज नेव्हर रिसिव्ड एनी अमाऊंट फ्रॉम द प्लेंटिफ. पहा किती छान आहे, गुंतागुंतीचं कसं आहे. आणि याच्यावरच कॉमनली आपला जो डिफेन्स आहे तो डिफेंड असतो. प्लेंटिफने लिहिलं आहे की त्यांनी 40,000 रुपये कुणाला दिलेले आहेत, डिफेंडंटला. डिफेंडंटने असं उत्तर दिलं की त्याला 40,000 रुपये मिळालेले नाहीत, असं उत्तर लिहायचं नाही त्यांनी. तर त्यांनी काय लिहायचं, ही हॅज नेव्हर रिसिव्ड एनी अमाऊंट फ्रॉम द प्लेंटिफ. त्याने असं लिहायचं आहे की त्याला प्लेंटिफकडून कशाही पद्धतीचे पैसे मिळालेले नाहीत. नायदर द ₹40,000, कसलेही पैसे मिळाले नाहीत, शिवाय 40,000 सुद्धा मिळालेले नाहीत. हे त्याचं ॲलिगेशन आहे, हे त्याचं म्हणणं मांडण्याची पद्धत आहे. ओके. नॉर एनी पार्ट देअर ऑफ, किंवा त्यातला काही भाग सुद्धा त्याला मिळालेला नाहीये. अँड इफ सपोज द डिफेंडंट हॅज गॉट ₹10,000 देन हिअर he must plead that he has never received ₹40,000 but he had got only ₹10,000 from the plaintiff. त्यांनी सांगायला पाहिजे स्पष्टपणे, जर त्याला 10,000 रुपये मिळाले असतील तर त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे की त्याला 40,000 रुपये मिळालेले नाहीत, तर त्याला किती मिळालेले, फक्त 10,000 रुपये मिळालेत. कारण इथं त्यांनी खरं बोलायचं आहे, तो त्याचा डिफेन्स असणार आहे. इफेक्ट ऑफ नॉन स्पेसिफिक डिनायल, जर स्पेसिफिक डिनायल नाही केलं तर त्याचे काय इफेक्ट होतात पहा. रूल 5 मध्ये दिलेला आहे. Rule 5 of Order 8 says that if the defendant does not deny specifically any particular fact, त्याने specifically any particular fact deny केली नाही तर which is alleged in the plaint by the plaintiff, then in that case, as the law treats it, such alleged fact is then said to be admitted by such a defendant. Okay, त्यांनी जर ते डिनाय केलं नाही, त्यांनी स्पेसिफिकली डिनाय केलं नाही, तर असं मानलं जाईल की प्लेंटमध्ये जे लिहिलेलं आहे प्लेंटिफनी, ती त्याला मूकसंमती आहे. त्यांनी काहीच न बोलता त्याला संमती देऊन टाकलेली आहे. तर त्यांनी प्रत्येक फॅक्टला डिनाय केलं पाहिजे, प्रत्येक फॅक्टवर उत्तर दिलं पाहिजे त्याने. दस वेअर देअर इज नो स्पेसिफिक डिनायल बाय द डिफेंडंट देन इट इज ट्रीटेड टू बी इम्प्लाइड ॲडमिशन पार्ट. इम्प्लाइड ॲडमिशनला अंडरलाईन करा. हाऊएव्हर दिस रूल अबाउट द implied admission is not applicable against that defendant who is under any legal disability. एखादी व्यक्ती लीगल डिसॅबिलिटीमध्ये आहे आणि त्याने त्याचं उत्तर देणं नाकारलं असेल तर मात्र त्याला मूकसंमती दिली असं मानलं जाणार नाही. Nevertheless, the court is empowered to direct the plaintiff to prove possibility that particular fact which is impliedly to be admitted because of such a non-specific denial by the defendant. Okay. Thus, Rule 5 further talks about the effect of non-filing of pleading by the defendant. Rule 5 मध्ये दिलंय की त्याने जर नॉन फायलिंग केलं, प्लीडिंग्स त्यांनी फाईल केले नाही तर काय होणार आहे. फॉर इन्स्टंट पाहूया. फॉर एक्झाम्पल, where the plaintiff present his plaint along with an application for the interim or temporary injunction, तात्पुरता मनाई हुकूम. इंजंक्शन म्हणजे काय, मनाई हुकूम. टेम्पररी किंवा इंटरिम इंजंक्शनसाठी त्याने ॲप्लिकेशन केलं असेल तर इन रिस्पेक्ट ऑफ एनी पर्टिक्युलर मॅटर अँड व्हेन द डिफेंडंट सबमिट्स हिज रिटर्न स्टेटमेंट टू अ प्लेंट बट डज नॉट सबमिट एनी रिप्लाय, आन्सर और से विच इज इन फॅक्ट नेसेसरी फॉर हिम टू डिफेंडंट द सेड ॲप्लिकेशन फॉर टेम्पररी इंजंक्शन. एका प्लेंटमध्ये प्लेंटिफनी ॲलिगेशन केलेलं आहे की इथं मला तात्पुरता मनाई हुकूम हवा एखाद्या गोष्टीसाठी. त्या गोष्टीवर डिफेंडंटनी आपल्या WS काहीच लिहिलं नाही तर काय होईल पहा. देन हिअर इट कॅन बी सेड दॅट दिस इज द केस ऑफ नॉन फायलिंग ऑफ प्लीडिंग बाय द डिफेंडंट. त्याला काही घेणं देणंच नाही. जरी एंट्री मनाई हुकूम आला किंवा तात्पुरता मनाई हुकूम आला तरी त्याने त्याच्यावर काही त्यांनी मूकसंमती दिलेली आहे की इट्स ओके असं मानलं जाईल. Then here, in case of non-filing of pleading, जर त्यांनी प्लीडिंगच फाईल केले नाही तर the court is empowered under this Rule 5 of Order 8 to pronounce the judgment or order merely on the basis of those facts which were alleged by the plaintiff, either in his plaint
or as the case may be. डिफेंडंटनी आपलं म्हणणं मांडलं नाही WS मध्ये, तर अशा वेळेस प्लेंटिफनी जे प्लेंटमध्ये लिहिलेलं आहे, जिथं त्यांनी ते काही म्हणणं मांडलेलं आहे तेवढंच फक्त ग्राह्य धरलं जाईल आणि त्याच्यावरच डिसिजन दिलं जाईल. कारण डिफेंडंटला संधी दिली होती, त्याला बोलायचा चान्स होता, त्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे होतं याच्यावर. त्यांनी काहीही बोललं नाही. याचा अर्थ जे काही प्लेंटिफनी प्लेंटमध्ये लिहिलेलं आहे ते सगळं त्याला मान्य असं ग्राह्य धरलं जाईल. ओके. और ॲज द केस मे बी इन हिज ॲप्लिकेशन फॉर टेम्पररी इंजंक्शन, किंवा तात्पुरत्या मनाई हुकुमसाठी त्याला मान्य आहे, करायचं तर करून टाका. बट हिअर also the court cannot do so against any such defendant who is under any legal disability. लीगल डिसॅबिलिटीचा पॉईंट आपला लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये झालेला आहे. आपण लीगल डिसॅबिलिटी शिकलेलो आहोत. लीगल डिसॅबिलिटी म्हणजे काय? कायद्यानेच त्यांना डिसेबल ठरवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मायनर आहे, ड्रंकन पर्सन आहे, किंवा एखादा अनसाउंड माइंडचा पर्सन आहे, याला म्हणायचं लीगल डिसॅबिलिटी. नेव्हरथलेस द कोर्ट कॅन ऑल्सो डायरेक्ट द प्लेंटिफ टू प्रूव्ह दोज फॅक्ट्स positively which were alleged by him in his plaint or in such application even though the defendant has not filed any pleadings against same. पहा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? नेव्हरथलेस द कोर्ट कॅन ऑल्सो डायरेक्ट द प्लेंटिफला सांगतं ते की तू जे काही म्हणणं मांडलेलं आहेस ना, आता प्लेंटमध्ये जे दिलेलं आहेस ना, ते आता तू सिद्ध करून दाखव. कारण तू डिपेंडंटवर एवढे सारे दावे केलेस, एवढे सारे प्रॉब्लेम्स क्रिएट केलेत की जरी त्यांनी WS मध्ये नाही लिहिलं असेल तरी आता प्लेंटमध्ये त्याला प्रूव्ह करावं लागेल की त्यांनी जे म्हणणं मांडलेलं आहे. सेपरेट ग्राउंड्स ऑफ डिफेन्स. काही सेपरेट ग्राउंड्स आहेत आपल्या डिफेन्सचे. अ डिफेंडंट माइट हॅव विथ हिम व्हेरियस सेव्हरल ग्राउंड्स टू डिफेंड द प्लेंटिफ सूट और ॲज द केस मे बी टू मेक एनी क्लेम फॉर सेट ऑफ और काउंटर क्लेम. पहा डिपेंडंटला सुद्धा काउंटर क्लेम करणं शक्य आहे, त्याला सेपरेट हे आहे. अँड इफ it is so, then as per the rule 7 of order 8, such defendant through his pleading has to mention separately all such grounds which were based upon various distinct facts. तर अशा वेळेस त्यांनी काय करायचं आहे? त्यांनी मेन्शन करायचं आहे इथं सेपरेटली प्रत्येक ग्राउंड, की प्रत्येक फॅक्टसाठी त्यांनी वेगवेगळं ग्राउंड इथं मेन्शन करायचं आहे. न्यू ग्राउंड टू डिफेन्स रूल 8. Sometimes it may happen that until the time of institution of suit, the prevailing facts may be such that the defendant might not be having any particular ground of defense with him. कधी कधी असं होतं की जोपर्यंत इन्स्टिट्यूशन ऑफ सूट होत नाही, दावा दाखल केला जात नाही, the prevailing fact may have such that the defendant might not having a particular ground to defense. त्याच्याकडे डिफेन्सचे कुठले ग्राउंडच अवेलेबल नसतात. बट आफ्टर द इन्स्टिट्यूशन ऑफ सूट बिकॉज ऑफ सम इव्हेंट ऑर फॅक्ट्स, पण जर इन्स्टिट्यूशन ऑफ सूट झालं, WS मध्ये लिहायला त्याच्याकडे काहीच नसतं. ॲक्च्युली तो पण अंदाज पंचेच असतो, त्याला ते आठवत पण नसतं, किंवा कधी कधी इश्यूज असतात वेगळे. तर अशा वेळेस त्याच्याकडे ते फॅक्ट्स नंतर निर्माण होतात सर्कमस्टन्सेसमुळं. बिकॉज ऑफ सम इव्हेंट ऑर फॅक्ट सच ग्राउंड्स ऑफ डिफेन्स बिकेम्स अवेलेबल टू द डिफेंडंट. हळूहळू त्याच्याकडे डिफेंडंटचे डिफेन्स घेण्याचे ग्राउंड्स अवेलेबल होऊ शकतात. मग अशा वेळेस अँड इफ इट इज सो अंडर द रूल 8 ऑफ ऑर्डर 8, such defendant is very well entitled to raise that new ground of defense through the pleading. अशा वेळेस तो प्लीडिंग थ्रू आपले नवीन ग्राउंड मांडू शकतो. सिमिलरली वेअर द डिफेंडंट मेक्स एनी क्लेम फॉर द सेट ऑफ काउंटर क्लेम अगेन्स्ट द प्लेंटिफ, and here also if the circumstances are such that the said plaintiff was not having any particular ground of defense with him until the institution of suit by him, or as the case may be until the filing of written statement by the defendant of plaint, but when such a ground arises thereafter, त्याच्याकडे काही ग्राउंड्स निर्माण झालेत, thereafter ते ग्राउंड्स निर्माण झालेत, then in that case also the said plaintiff is entitled to raise such a new ground of defense through his pleading against the said defendant. समजा प्लेंटिफने दावा दाखल केला तेव्हा त्याच्याकडे खूप सारे ग्राउंड्स नव्हतेच. मग अशा वेळेस काय होतं, हळूहळू ते ग्राउंड्स निर्माण होतात, हळूहळू सर्कमस्टन्सेस निर्माण होतात आणि ते ग्राउंड्स निर्माण होतात. अशा वेळेस प्लेंटिफसुद्धा काय करू शकतो, आपले ते ग्राउंड्स आहेत ते प्लीडिंग थ्रू मांडू शकतो. ओके. In our next lecture, we will see our next question, and that will be state briefly the provisions of CPC
रिलेटिंग टू एक्झिक्युशन ऑफ डिक्री. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा 15 मार्काला येतो. और डिस्कस द व्हेरियस मोड्स ऑफ एक्झिक्युशन ऑफ डिक्री. एक्झिक्युशन ऑफ काय पाहिलं होतं आधी आपण, व्हेरियस मोड्स ऑफ समन्स पाठवायचे, तसंच व्हेरियस मोड्स ऑफ एक्झिक्युशन ऑफ डिक्रीचा प्रश्न आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जातो. पहा कसा विचारला जातो. स्टेट ब्रीफली द प्रोव्हिजन्स ऑफ CPC रिलेटिंग टू एक्झिक्युशन ऑफ डिक्री, और discuss the various modes of execution of decree, or explain executing court cannot go behind the decree. Okay, in next lecture we will see this point. Thank you.